धन्यवाद रोहन पवार. नमस्कार, सहर्ष स्वागत. कासारडे नाग सावंतवाडी आयोजित ही नाईट ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेची पहिली रजनी आपण अनुभवतोय या मैदानावरती. अर्थात सामना क्रमांक पुढील सुरू होतोय. प्रगती युवक साटमोडी विपक्ष गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी प्रगती युवक साटमोडी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले जात आहे. प्रगती युवक साटमोडी आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. स्पर्धेची पहिली रजनी आपण अनुभवतोय. अर्थात पहिल्या रजनीमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रगती युवक साटमोडी विपक्ष गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. अर्थात नाणेफेक जिंकली, नशिबाची साथ मिळाली गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. पहिलं षटक हाताळण्यासाठी आदित्य पाताडे या गोलंदाजाची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या आक्रमणावर सज्ज होताना दिसतोय. निर्धारित 4 षटकांचा सामना. पहिले षटक अर्थात जोखीमयुक्त षटक असेल, संरक्षण मागे नसेल, 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, शतरक्षणासाठी संरक्षण असेल तर उर्वरित शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे मिड ऑफ दिसतोय. मिड ऑन त्याचबरोबर आहे कव्हर पॉइंट, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर एक मिड विकेट बाउंड्रीवरती आणि दुसरा डीप कॉव कॉर्नरवरती. हे 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची बिनीची जोडी मिलिंद आणि मिलिंदच्या साथीला गणेश परब ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. डावकरा शैलीचा फलंदाज मिलिंद यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने तर गणेश नॉट स्ट्राईक एंडवरती आणि पहिलं प्रारंभीचं षटक हाताळलं जात आहे. अर्थात गोलंदाज आदित्य पाताडे यावेळी पंचांच्या उजव्या साईडने यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. अर्थात चेंडू गुडलेंथवर पडल्यानंतर उसळी घेताना दिसतोय. फलंदाजाला चकवतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तो गोलंदाज यावेळी आदित्य पाताडे याच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती अचूक टप्पा प्राप्त करायचा. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही गणेश कृपा बंडवाडी करण्याचा मानस असेल तो गोलंदाज यावेळी राईट आर्म राऊंड विकेट. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेट वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. अर्थात जो शतरक्षक सापळा रचला होता त्या शतरक्षक सापळ्यामध्ये पूर्णपणे फसवलं जात आहे. आघाडीचा विनीचा फलंदाज यावेळी भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय. ते 0 या धावसंख्येवरती मिलिंद या फलंदाजाला. नवीन फलंदाज नंबर 3 वरती पावले टाकताना दिसतोय. आघाडीचा विनीतचा फलंदाज मिलिंद. अर्थात हाफ ट्रायकर चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू टलवायचा. अर्थात तो संपर्क अचूक झाला नव्हता. शतरक्षक यावेळी गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाचा कुठेही चुकी करताना दिसत नाही आणि एक यशस्वी झेल म्हणावं लागेल. पहिला ब्रेक थ्रू, पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल ती गोलंदाज यावेळी आदित्य पाताडेच्या गोलंदाजीवरती. सफलता मिळाली नक्कीच आत्मविश्वास दुणावला जाईल. गोलंदाजाचा त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल
तर अनिकेत चोरगे हा नवीन फलंदाज आघाडीच्या बिनीचा फलंदाज गणेश परबला साथ देण्यासाठी नंबर 3 वरती त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय। पहिले षटक प्रारंभीचं अर्थात जोखीमयुक्त षटक, याच जोखीमयुक्त षटकांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय। तो गोलंदाज यावी आदित्य पातडे यावी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने सज्ज होताना दिसतोय। तो स्ट्राइक एंडचा फलंदाज अनिकेतसाठी अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल। चेंडू पडल्यानंतर किंचितसा आतमध्ये बळसा घेताना दिसतोय, अर्थात बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावी अनिकेतचा फसला जातोय। चेंडू निर्धाव गणला जातोय। आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। अजून धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळत नाही, अर्थात रोखून धरलंय पहिल्या षटकावरती आदित्य पाताडे या गोलंदाजाने। मध्यम गतीचा गोलंदाज डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। या हेवी चेंडू पडल्यानंतर किंचितशी उसळी पाहायला मिळाली। चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न यावी फसला जातोय, अर्थात चेंडू थेट विसावला जातोय यष्टिरक्षक याच्या हातामध्ये। ज्या चेंडूवरती फलंदाज अनिकेतकडे कुठेही उत्तर नव्हतं, अर्थात चौथा चेंडू हा निर्धाव गणला जातोय। तो पहिल्या षटकातील आदित्य एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय। गोलंदाजी मधील अचूकता काय असावी याचं ज्वलंत उदाहरण आदित्य पाताडे याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रगती युवक साटमवाडी विपक्ष गणेश कृपा बंडवाडी असा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय। नशिबाची साथ मिळाली गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला निर्णय हा पहिल्या षटकामध्ये सफल करून दाखवताना दिसतोय, अर्थात आपल्या षटकावरती रोखून धरलाय आघाडीचा फलंदाज, त्याचबरोबर नंबर 3 वरती गेलेला फलंदाज अनिकेत या फलंदाजाला। राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा किंचितसा वळसा घेताना दिसतोय आतल्या साईडने, अर्थात फलंदाज यावेळी अनिकेतला चेंडू चकवतोय। या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अर्थात 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव गणले जात आहेत। अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल काय आदित्य याच्या गोलंदाजीवरती। यावेळी फुल टॉस चेंडू, अर्थात मिस टायमिंग फटका, चेंडू जमिनीला गरंगत जातोय। डीप स्कोअर लेग वरनं वेगाने येताना दिसतोय क्षेत्ररक्षक आणि एखेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय। तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते, अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता। फलंदाज पॉपिन क्रीज पासून दूर असेल की पॉपिन क्रीजच्या आतमध्ये पोहोचलेला असेल। www.tenniscricket.in च्या स्ट्रॉंग रूम मध्ये नक्कीच याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल। नॉट आउट नाबाद असेल फलंदाज। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। अवघी नाममात्र एक धाव ही डाबाची सुरुवात पाहायला मिळत आहे। प्रथम फलंदाजी करताना प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघ, अर्थात समाधानकारक सुरुवात म्हणता येणार नाही। अवघी एक धाव, गोलंदाज आदित्य पातोड्याचं कौतुक करावं लागेल। अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल। पॉवर प्लेचं षटक होतं, अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून धरलंय। वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं बंटी पाताडे या गोलंदाजाची वर्णी लागताना दिसतंय। अर्थात पहिलं षटक एक किफायतीदार माफक गोलंदाजी म्हणावी लागेल, नियंत्रित मारा आदित्य पाताडेच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं। दुसरं षटक हे गणेश कृपा बंडवाडी संघाच्या बाजूने राहील की प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने अनिकेत यावी ऑन स्ट्राइक एंडवरती राईट आर्म ओव्हर द विकेट। चेंडू उजव्या यष्टीवर पाहायला मिळतोय, पंचांचा इशारा येतोय, अवांतर धाव, अर्थात चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय।
अवंतर धावसंख्येने धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. आतापर्यंत हा लेखाजोखा पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचा. उजव्या स्टिफरचा चेंडू अर्थात चेंडू यावी चकवतोय फलंदाज अनिकेतला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती गोलंदाज बंटी पाताडे याच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती चुकी झाली मात्र चूक दुरुस्त केली दुसऱ्या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू हा बंटी पाताडे याच्या गोलंदाजीवरती. खोलवा टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग फटका. झेल टिपण्याची नामी संधी. अर्थात सुरुवातीला सुनिश्चित नव्हतं की झेल कोणी टिपायचा आणि अखेरच्या क्षणी अनिकेत दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा वळवताना दिसतोय. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक 2 ने पुढे सरकलाय. नाममात्र 4 धावा 1 गडी बाद. आघाडीचा फलंदाज मिलिंद चोरगे हा 0 या धावसंख्येवरती माघारी परतला. फलंदाजीची जबाबदारी गणेश परब आणि त्याच्या साथीला अनिकेत चोरगे या फलंदाजांवरती येऊन टेपताना दिसत आहे. अर्थात आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. भागीदारी खूप महत्वाची. क्रिकेट म्हटलं की भागीदारी खूप महत्वाची असते. ती भागीदारी करावी लागेल आणि खराब चेंडूंवर प्रहार करावे लागतील. ती फलंदाजी करणाऱ्या प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला. फटका येतोय डीप लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षक दूर. अर्थात पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चेंडूची फेकी विलंबाने होईल. अर्थात याच संधीचा फायदा उठवत दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न केला जातोय तो अनिकेत कडनं. अर्थात धावफलक 2 ने पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय बंटी पाताडे हा गोलंदाज. यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. अर्थात झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटतोय डीप काऊ कॉर्नर वरती. अर्थात साधं सोपा लॉलीपॉप झेल होता. झेलचा अंदाज चुकला जातोय. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं अनिकेतला जीवनदान मिळत आहे आणि जीवनदान मिळाल्यानंतर एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने नाममात्र 7 धावा 1 गडी बाद. अजूनही मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलाय. यावेळी आघाडीचा वेणीचा फलंदाज प्रथमतः गणेश परब स्ट्राईक यांच्या दिशेने असेल. बंटी पाताडे यावेळी क्षेत्ररक्षण सजवतोय. अर्थात स्वीपर कव्हर डीप लॉंग ऑफ लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पॉपिन क्रीजच्या बाहेर चेंडूचा टप्पा. पंचांचा इशारा नो चेंडू. अर्थात फ्री हिटची नामी संधी ही प्राप्त होईल. ती फलंदाज गणेश परबला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती नाममात्र 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. कासर्डे नाग सावंतवाडी आयोजित ही नाईट ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. फुलरलेनचा चेंडू यावेळी लॉंगनवरती फटका निघतोय. चेंडू 1 टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. बारा धावा 1 गडी बाद. आक्रमण यावेळी झालं गणेश परब कडनं कारण जी चुकी झाली होती आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. गोलंदाज बंटी यावेळी पुन्हा एकदा सज्ज. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अर्थात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट त्याचप्रमाणे शॉर्ट लॉंग लेग शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल गणेश परब या खेळाडूसाठी. उजव्या स्टिफरचा चेंडू अर्थात कट करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तो गणेश परबचा चेंडू चकवतोय. षटकाची समाप्ती होताना दिसतंय. अर्थात 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या ही धावफलकावर 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. प्रति षटकांमध्ये जर पाहिली तर 6 धावांची सरासरी येणाऱ्या 2 षटकांवरती म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 2 षटकांवरती आक्रमण करावं लागेल ते प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला. नक्कीच गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं विद्याधर नकाशे यांची गोलंदाजी पाहण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात विद्याधर नकाशे कुठच्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी येणार या
याकडे सगळ्यांची उत्सुकता लागून राहिली आहे गणेश कृपा बंडवडी क्रिकेट संघासाठी। अर्थात क्रिकेट स्पर्धा पाहिली लहान थोरापासून ज्येष्ठापर्यंत सर्व खेळाडू या सहभागी कासाडे गावासाठी नक्कीच हा एक देदीप्यमान उपक्रम म्हणावा लागेल, कारण ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धा भरवण्याचं आयोजन हेच असेल की येणाऱ्या काही दिवसांमध्ये या भागातील खेळाडू नक्कीच राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल। गोलंदाजीमध्ये बदल होतोय। गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं संघिक तिसरं षटक गोलंदाज यावी संकेत नकाशे सज्ज होताना दिसत आहेत। पहिला चेंडू उजवी इष्टीवर पडल्यानंतर मधल्या इष्टीवरनं थेट विसवला जातोय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये। अर्थात याही चेंडूकडे उत्तर नव्हतं ते अनिकेतकडे। अनिकेत या फलंदाजाला फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही, तर दुसऱ्या बाजूने गणेश परब ज्याच्या नावावरती एक चौकार, या चौकाराचा अपवाद वगळता एक उर्वरित चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाची। चेंडू हवेमध्ये मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चेंडूने उंची प्राप्त केले, मिड विकेट बाउंड्रीवरती सुरेख यशस्वी झेल म्हणावं लागेल, तर दुसरा गडी बाद होतोय प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचा अनिकेत तंबूच्या आसऱ्याला। युवक साटमवाडी क्रिकेट संघाकडनं अर्थात गोलंदाजांचा बोलबाला वरचष्मा या मैदानावरती पाहायला मिळतोय। पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं अक्षयने, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून बंटी पाताडे याने ही सुंदर गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकामध्ये संकेत नकाशे यांच्या गोलंदाजीवरती गडी बाद होताना दिसतोय। नवीन फलंदाज यावेळी मैदानात गणेश परब याला साथ देण्यासाठी परिमल राणे हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय। अर्थात भरगच्च देहयष्टी, नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल। एका बाजूला प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला त्यांचे पाठीराखे, त्यांचा चाहता वर्ग आज आस लावून बसलाय सीमारेषेवरती की मोठे फटके या संघासाठी हे पाहायला मिळतील का। दुसऱ्या बाजूला गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ चाहते नक्कीच खुशीत असतील, कारण आतापर्यंत रोखून धरलाय ते प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये। आमच्यासोबत गुणलेखक अर्थात आमचे साथी समालोचक विवेक परब गुणलेखनाच्या जबाबदारीत आणि तिसरे पंच रामू शेरके। यावेळी बॅटची किनार यष्टीरक्षकांना झालेली चूक, त्यानंतर एकेरी धाव ही यावेळी परिमल राणे यांच्या खाती नोंदली जात आहे आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 13 धावा 2 गडींच्या मोबदल्यात। धाव फलक केविलवाना नाजूक पाहायला मिळतोय, गुणप्रभा जशी रुसून बसावी तसा धाव फलक यावेळी प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय। तो धाव फलक बोलका करावा लागेल, अर्थात आत्मविश्वासाने देटाईने फलंदाजी करावी लागेल ती प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना। गणेश परब यावेळी आघाडीचा विनीचा फलंदाज यावेळी ऑन स्ट्राइक वरती, तर संकेत नकाशे पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी उजव्या शीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विरकावून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने, चेंडूचा पाठलाग पाहायला मिळतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय। जोपर्यंत चेंडूची परती होईल 2 धावा गणेश परबच्या खाती जोडले जात आहेत, तर दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 15 धावा 2 गडींच्या मोबदल्यात। तिसरं षटक आपण पाहतोय, गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तो निर्णय बहुधा सार्थकी लागतोय की काय ही तमाम शंका मैदानावरती पाहायला मिळत आहे गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने। फलंदाज उजवेष्टीच्या बाहेर शपल झाला, अर्थात चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर। ज्या चेंडूला चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अतिरिक्त धाव मिळत आहे ती प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे 16 2 गडी बाद। प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचे पाठीराखे चाहते नक्कीच वाट पाहत असतील की कधी मोठे फटके या संघाकडनं पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूने कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल।
यावेळी झेल टिपण्याची नामी संधी, शॉर्ट लॉंग लेग वरचा क्षेत्ररक्षक येतोय, लीला झेल टिपताना दिसतोय, अर्थात तिसरा गडी बाद होताना दिसतोय तो प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचा गणेश परब तंबूच्या आसऱ्याला. ज्या फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती तो फ्लाइंग स्टार्ट मिळत नाही प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. संकेत नकाशे अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अचूक लाईन अँड लेंथ पकडताना दिसत आहेत आपल्या गोलंदाजीवरती आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती. मिस टायमिंग फटका उलट दिशेने जाऊन झेल टेपणं क्रिकेटमध्ये तेवढं सोपं नसतं. यावेळी गोलंदाजाचा अंदाज चुकला जातोय. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने 17 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा धाव फलकावर. नक्कीच विचार विनिमय होतोय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं की षटक कोणाच्या हाती सुपूर्द केलं जाईल. प्रेक्षकांच्या मनात नक्कीच नाव असेल विद्याधर नकाशे. सन्मानश्री सूरजची पातळे या गोलंदाजाची वर्णी लागतंय गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाकडनं. सन्मानश्री महेशजी राणे आणि सन्मानश्री प्रीतमजी पाताडे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी सूरजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. सूरज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक सूरज आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर मिक फटका, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. एकेरी धाव निघेल प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघ. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने परिमल राणे. यावेळी चेंडू चकवतोय परिमलला, अर्थात चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होताना दिसत नाही. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सूरजच्या गोलंदाजीवरती. अर्थात सूरजला पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि ही नामी संधी असेल सूरज या गोलंदाजाजवळ. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका, चेंडू फिरकावून दिलाय डीप काऊ कॉर्नर वरती आणि 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय सूरज नावाचा गोलंदाज. राणे यांनी ठेवलेल्या 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय तो सूरज नावाचा गोलंदाज. सन्मानश्री प्रीतमजी पाताडे, सन्मानश्री महेशजी राणे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक सूरजसाठी आणि त्या 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय. एसटी मध्ये वाहन चालक या पदावरती ते कार्यरत आहेत तर त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या मैदानाकडे नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय सौरभ राणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरज
याही वेळी झेल टिपण्याची नामी संधी, सलग दुसरा गडी बाद करताना दिसतोय, अजून 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय तो सूरज नावाचा गोलंदाज. हॅट्रिकची संधी असेल, जर हॅट्रिक संपन्न केली तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक असेल, आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. दिसतोय सूरज नावाचा गोलंदाज, जर हॅट्रिक संपन्न केली तर अजून 1000 रुपयांचं पारितोषिक हे सूरजला मिळू शकतं. निर्णायक चेंडू, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मंगेश राणे ऑन हॅट्रिक वरचा चेंडू असेल, स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ही सूरज आपल्या नावावरती नोंदवेल का, याकडे मात्र सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. यावेळी हॅट्रिक पासून थोडस दूर ठेवलंय फलंदाजाने, अर्थात यावेळी सावध पवित्र घेतलं जातोय. एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होताना दिसतंय, आणि बऱ्याच वेळानंतर मंदावलेला धावसंख्या ही 19 5 गडींच्या मोबदल्यात. सूरज दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट फटका, चेंडू जातोय स्वीपर कव्हर वरती. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय, आणि जोपर्यंत चेंडूची परती होईल 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक 21 धावा, इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे 4 षटकांमध्ये 22 धावांचा पाठलाग करावा लागेल गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघासाठी. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थात कासार्डे गावातील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडू हेही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ही धावफलकावरती 21 धावा आणि 22 धावांचा पाठलाग करावा लागेल. 22 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे पाहावं लागेल. पुढची मॅच सांगा. पाठलाग अर्थात कागदावरती जरी सोपं वाटलं तरी कित्येक वेळा मैदानावरती हे समीकरण सहज सोपं नसतं. दुसऱ्या बाजूने प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघ एका लाईनने, एका ओळीने मैदानामध्ये प्रवेश करताना दिसतोय. म्हणजे या स्पर्धेतली शिस्त ही आपल्याला पाहायला मिळते ती प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाकडनं. इनिंगचा जसा खेळ सुरू होईल आवाज ऐकूया आमचे सहयोगी साथी समालोचक श्री विवेक परब यांचा. पाठवा. फलंदाजी करणारा संघ गणेश कृपा बंडवाडी आपली सलामीची जोडी मैदानात प्रतीक्षित असेल. परत एकदा तुमच्या सगळ्यांचा हात जोडून स्वागत. मालवणी आकाशवाणीच्या नाग सावंतवाडी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देव बरा करो. विवेक परबचो प्रेमाचो नमस्कार. प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाक दिलेला निमंत्रण फलंदाजीचा. फलंदाजांची सुमार कामगिरी, अर्थातच जमवले फक्त 21 रन्स आणि 22 रन्सांचा टार्गेट.
गणेश कृपा बंडवाडी सारख्या तगड्या संघासमोर. मात्र ह्या माफक आव्हान मोठा करण्याच्या इराद्याने क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेत प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाचे हे 11 शिलेदार. गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघाने जिंकलेलं टॉस पहिल्या इनिंग मध्ये घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर 22 रन्सांचा पाठलाग करताना 2 सलामीवीर दर्जेदार सुंदर गोलंदाजी गणेश कृपा बंडवाडीची आणि सुमार कामगिरी प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघाच्या फलंदाजीची. मात्र ही कामगिरी त्या सुमार कामगिरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना 4 चान लावण्यासाठी आणि दिलेला आव्हान बचावण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिलिंद चोरगे पहिल्या पॉवर प्लेच्या अर्थातच शक्ती प्रदर्शनाच्या षटकात. पहिलं चेंडू गुटना टेक तमाशा देख पॅडल स्वीपचा फटको चेंडू आखांड्या पार रोलिंग आणि रोलिंग चौकार बोनीचे. अर्थातच जशी गोलंदाजी अपेक्षित होती ती पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त करणारी फलंदाजी करणारी संघाच्या बॅटरकडून मैदानात रचलेलं रक्षक सापळो. मात्र या रक्षक सापळ्या रचल्या बर हुकूम गोलंदाजी होणं अपेक्षित असताना प्रगती युवक साटमवाडी क्रिकेट संघात काहीतरी तिकडम लावची लागतली, काहीतरी ध्येय धोरणा आखूची लागतली. जी रणनीती मैदानात आखलेली पहिल्या चेंडूवर ती अंगलटी येलेली बघितली. आदित्य पाताड्याच्या बॅट मधनं यावेळी पॅडल स्वीपचा एक देखनो फटको स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकाराने केलेली डावाची सुरुवात आणि म्हटलं तर 22 रन्सांच्या पाठलागात टाकलेली ही पहिली 4 पावला. फुलटा चेंडू इनसाइड आउट. जसा श्रीखंड डब्यातनं आज सगळ्यांनी काढला अगदी तसं इनसाइड आउटचा फटको चेंडू डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन चेंडूंवर 2 चौकार. पहिलो चौकार स्क्वेअर लेग, दुसरो चौकार कव्हर पॉइंट बाउंड्री पार फरार. यावेळी इनसाइड आउट. यावेळी मात्र परत एकदा मोठो फटको ताकद टायमिंग एलिव्हेशन नजाकत डीप मिड ऑन बाउंड्री लाईनच्या कपळावरना 1 बाउंड शिकवलेलं दिसता. मैदानात ही घाई आदित्य कदाचित सेल्फी सेशन देण्यासाठी असतली. लवकर सामना संपवायचो, आपल्या चाहत्या सगळ्या खेळाडूंना एखादी सेल्फी द्यायची म्हटलं तर ऑटोग्राफ द्यायचो आणि लवकर झोपाक घरात जायचा. पुढे सरसावत परत एकदा कनेक्शन प्रॉपर हवाई सफर चेंडू तारा मंडलात ब्रह्माजीच्या कमंडलात चॅम्पियन षटकार. डीजे धावफलक 18 रनसार 22 चो पाठलाग फक्त 4 रन्सांची गरज. परत एक सफल क्रॉस होत खेळाचा प्रयत्न. या चेंडूवर धुंडो रे साजना सुंदर गोलंदाजी दर्जेदार वापसी थोडस विजय लांबणीवर. चला विनंती नाग सावंतवाडी ए आणि स्वयंभू दक्षिण गावटन बोथ कॅप्टन्स टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. यावेळी परत एकदा उडालेलो कारंजो फुटलेली पाईपलाईन स्वतः गोलंदाज चेंडू खाली उघडलेल्या तिरपळातल्या दाण्याची आठवण करीत सुक्या नळातल्या घुडघुड्याची आठवण करीत पहिला कलाम आदित्य बॅक टू द पवेलियन. वसा खाना आणि मसनात जाणा या मालवणी म्हणीची आठवण. डीजे
पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो. धावफलक 18 रनसार. पहिल्या गड्याचा खेळ समाप्त. आदित्य पाताडे ही जी घाई होती, अति घाई आणि संकटात नाही, जे आदित्य पाताडेकडनं पहिल्या ओव्हरीत सामना संपवण्याचे इरादे होते ते मात्र सपशेल अयशस्वी. अनिकेत नवीन बॉलर. 18 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही 4 रन्सांची गरज जिंकण्यासाठी. रिवासवी पलटी पलटी. गणेश कोलतेचं फसलेलं फटको. यष्टीरक्षकाकडनं थोडीशी ढिलाई. तोपर्यंत 1 रन चोरट्या स्वरूपात. लेग बाईज. हे अतिरिक्त रन्स पहिल्या ओव्हरीत दिलेले मोठे फटके. सुमार गोलंदाजी बघितली. फक्त औपचारिकता बाकी. फक्त 4 रन्सांची गरज होती. आता 3 रन्सांची गरज. परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटको पुल करण्याचा प्रयत्न. नवीन बॅटरने खोललेला खाता. सागर चव्हाण नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. गणेश खोलते मात्र पहिलं चेंडू लेग बाईच्या स्वरूपात. हे दुसऱ्या चेंडूवर वैयक्तिक खाता खोलण्याची तयारी. औपचारिकता फक्त 2 रन्सांची. रिवर्सवी पलटी पलटी. परत एकदा. जब घी सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं. मैदानात मात्र एकच वाक्य आठवतला. रागाच्या हाती बुद्धी आणि माकडाच्या हाती पापड देऊ नये. दोघांचोही चुराडो होता. मग मैदानात अगदी तास होताना घडतला. बाहेर जाणारा चेंडू. यष्टांचा वेध घेताना थोडीशी दिशा भरकटली आणि दशा बिघडवणारा इशारा वाईड. त्या चेंडू पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा ते बांदा म्हटला जाता. गोवा राज्यात ऐकला तर तुया ते मया आणि वॉस्को टू मॉस्को. स्वयंभू दक्षिण गावठण क्रिकेट संघाने जिंकलेला टॉस. तुमचा निर्णय आणि निर्णय बरहुकूम मैदानाचा ताबा घेण्याची तयारी. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटको. सुटलेलो झेल. सुटलेल्या झेलावर थोडीशी कदाचित दुखापत. 1 रन आणि 1 रनसान हे सामन्यात विजयी. अर्थातच गणेश कृपा बंडवाडी क्रिकेट संघ. तर पराभूत संघ प्रगती युवक साटमवाडी. तुमचे खूप खूप आभार. एक दर्जेदार संघ संपूर्ण स्पर्धेत उतरवल्याबद्दल तुमचे